नमो बुद्धाय. जय भीम. 2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होऊ शकते, असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा तथागत बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात विहार करीत होते. तिथे जमलेल्या ज्या लोकांना तथागत उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये एक तपस्वी संन्यासी होता. त्या संन्यासी तपस्वीला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या संन्यासी तपस्वीला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो संन्यासी तपस्वी म्हणाला, जग हे अंधकारमय व लोकभ्रांत आहे. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला पाहिल्यावर तथागत बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस का? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या संन्यासी तपस्व्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. तथागत बुद्ध त्याला उद्देशून म्हणाला, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? 3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाचे माने. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्ह मानीत. ते म्हणत की राजाला फक्त त्याच्या राज्यातच पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. तथागत बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असे कोणीही म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करतात. ते कदाचित खरेही असेल, परंतु तथागत बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महद अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात तथागत बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या विळोवनात खारींना दाणे टाकले जातात तेथे विहार करीत होते. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो तथागतांचा समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा, थोर, शहाणा असे आम्ही ब्राह्मण मानतो. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि स्मरण करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य, कोणते करणे उचित हे ठरवण्याकरता तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे तथागत तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच तो प्रज्ञावान. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावातच रम्य आणि स्वभावातच लाभदायक आहे अशा श्रेष्ठ मार्गांचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला
मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने त्याने ध्यान अवस्थांमध्ये रममाण होणे ह्या जीवनात सुखकर आहे, ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. तसेच प्रज्ञेमुळे लाभलेल्या विमुक्तीला तो इहजन्मी विहार करतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे तथागत तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु तथागताने सांगितलेले 4 गुण त्याच्या ठिकाणी असतात, त्याला मात्र तथागत प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रवण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्यानावस्था प्राप्त करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी तथागत बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी तथागत बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाचे का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. ग. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला धम्माने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. 1. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी प्रज्ञेचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून प्रज्ञेचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा महत्त्वाचे आहे. प्रज्ञा हा विचारधर्म आहे, म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म आहे, म्हणजे योग्य आचार करण्याची पद्धती. शीलाशिवाय तथागत बुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितले आहेत. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरीसंबंधी, तिसरे वैश्विक अनितीसंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. ह्यापैकी प्रत्येक संबंधाने तथागत बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तथागत एके ठिकाणी म्हणतात. दुसऱ्या ठिकाणी तथागत म्हणतात शीलासमान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. 2. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादवतो तेव्हाच तो सद्धम्म पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ तथागतांच्या धम्माचे अधिष्ठान आहे. करुणा ही तथागतांच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्धानुयानात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान असे मानणारी आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्याप एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. तथागत बुद्धांच्या शब्दांची कसोटी या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा असणे चुकीच्या वाटतात. अशा शाखा आवश्यक बाब नाही. प्रज्ञा हे बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा तथागत बुद्धांच्या धम्माचे आधारस्तंभ आहे काय. करुणा ही तथागतांच्या धम्माचे आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक अतिसाराच्या रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता.
तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा तथागत बुद्ध आपल्या 500 अनुयायांसह तिथे गेले आणि आवश्यक भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूंचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक इथे सत्वर धावत आले आणि तथागत बुद्धांची पूजा करू लागले. तथागतांनी उद्देशून त्यांना विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर तथागत बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले. या जगात जे गरीब आहेत, असह्य आणि अनाथ आहेत, त्यांचे तथागत मित्र आहेत. जे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असो, त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागत आहेत. 3. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मंगल मैत्रीची आवश्यकता अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. तथागत बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. तथागत बुद्धांनी या पलीकडे जाऊन मंगल मैत्री शिकवली. मंगल मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल मनुष्य प्राणीमात्रांवर मंगल मैत्री केली पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात तथागत बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मंगल मैत्री संबंधी बोलताना तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागवते काय? नाही, रागत नाही. ते भिक्खू उत्तरले, समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला. तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही तथागत. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दूर विचारांचीच प्रतिबिंबे नसतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय? नाही, नाही तथागत. का नाही? कारण गंगेच्या पानात ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित तथागत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ते रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता पाणीसारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेले अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मंगल मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मंगल मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मंगल मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्याप्रमाणे मंगल मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात तथागतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली. ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरीत विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिचे एक मोलकरीण होते. तिचे नाव काली. मोठी चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकीणीने तिला एक हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मालकीण म्हणाले, त्यात काय बाईसाहेब? रागवून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाले, त्यात काय नाही, काय लबाड कुठली? मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ते रागवत नसावे. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली.
मालकीनने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लब्बाड कुठली. असं तर त्या मोलकरणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती तो दाखवित नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काही नाही काय, लब्बाड मुली. असे उद्गार म्हणून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळा ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीन, किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिचे एकुलते एक मोलकरीण उशिरा उठले म्हणून. ती इतकी रागवली, चिडली होती की हातात गाडीच्या चाकाची खीळ घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मंगलमैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून तथागतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे तथागत समजत नाही. ज्यांची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच तथागत खरा भिक्खू समजतात. पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मंगल मैत्रीच्या एक षोडांशाच्याही मूल्याची नाहीत. मंगल मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ही आपल्यामध्ये सर्व पुण्यकुशल कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या 1/16 अंशी इतकीही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या 1/16 अंश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतूअखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुनर्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मंगल मैत्रीच्या 1/16 अंशा इतकीही नाही, मोलाची नाहीत. मंगल मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. नमो बुद्धाय. जय भीम.